नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद में घोटाले की साजिश बेनकाब, जनता के गुस्से के आगे प्रशासन बेबस। 15 दिन बाद बड़ा खुलासा, भ्रष्टाचार पर उठे सवाल। जल्द होगा जन आंदोलन, अंबरनाथ में मचेगा बवाल। अंबरनाथ नगर परिषद में घोटाले की बड़ी साजिश, 15 दिन बाद बड़ा खुलासा, जनता हुई आग बबूला। अंबरनाथ नगर परिषद में जनता की शिकायतों को नजरअंदाज करने का मामला अब तूल पकड़ चुका है। गरीबों और जरूरतमंदों की अर्जियों को अनदेखा करने से गुस्साए लोग अब सड़कों पर उतरने को तैयार है। युवा सेना के विकास हेमराज सोमेश्वर और राहुल हेमराज सोमेश्वर ने अपनी पूरी टीम के साथ नगर परिषद में जाकर उप मुख्याधिकारी से मुलाकात की और समस्याओं पर तत्काल कार्रवाई की मांग की। उन्होंने साफ शब्दों में चेतावनी दी कि अगर 15 दिनों के भीतर समाधान नहीं हुआ तो वे एक बड़े आंदोलन के लिए बाध्य होंगे। लेकिन 15 दिन बीतने के बाद जो खुलासा हुआ उसने पूरे अंबरनाथ में सनसनी फैला दी। नगर परिषद की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। रिपोर्ट के मुताबिक नगर परिषद के कुछ अधिकारियों द्वारा जनता को गलत और अधूरी जानकारी दी जा रही थी। जानबूझकर समस्याओं को नजरअंदाज किया जा रहा था और जनता को भटकाने की कोशिश की जा रही थी। अंबरनाथ में कचरा प्रबंधन की समस्या, स्ट्रीट लाइट्स का खराब होना और मच्छरों का आतंक जैसे मुद्दे प्रमुख थे, लेकिन इन पर कोई ध्यान नहीं दिया गया। जनता को बार बार झूठे आश्वासन दिए गए, मगर हकीकत में कोई ठोस कदम नहीं उठाया गया। हालात इतने बिगड़ गए कि नगर परिषद में भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगने लगे। अब यह मामला राजनीतिक गलियारों तक पहुंच गया है। वरिष्ठ अधिकारियों और नेताओं को इस भ्रष्टाचार की जानकारी दी जा चुकी है और आने वाले दिनों में बड़े घोटाले का पर्दाफाश हो सकता है। नगर परिषद के कुछ अधिकारी सवालों के घेरे में हैं और अब उन पर कार्रवाई की मांग तेज हो गई है। जनता का गुस्सा अब चरम पर है। लोग सड़कों पर उतरने को तैयार है और जल्द ही नगर परिषद के खिलाफ एक बड़ा जन आंदोलन देखने को मिल सकता है। क्या अंबरनाथ की जनता को इंसाफ मिलेगा या फिर यह मामला भी फाइलों में दबा दिया जाएगा? जवाब तो वक्त ही देगा, लेकिन इतना तय है कि अब अंबरनाथ में बड़ा धमाका होने वाला है। 25 फेब्रुवारी 2025 रोजी पराडकर साहेब जे अंबरनाथचे सीओ साहेब होते, त्यांना भेटून एक आमची सिस्टम चर्चा होती, मीटिंग झालेली। त्यामध्ये आम्ही काही विषय त्यांच्या समोर मांडलेले, अंबरनाथचे कचरा प्रश्न, तसेच अंबरनाथचे जे दिवे बत्ती जे सगळीकडे बंद आहे त्याचा, तसेच अंबरनाथचे डासांचा प्रॉब्लेम जास्त होतोय त्याचा, तसेच आरटीआय अंतर्गत आपण जे माहिती मागतो त्याची खोटी माहिती देऊन जनतेला दिशाभूल करणे व माहिती अपूर्ती देणे किंवा माहिती न देणे, हे असे जे पण काही जे उद्योग इथं चालू होते अंबरनाथ नगरपालिकेला, त्याची आपण एक तक्रार पराडकर साहेबांना दिलेली। त्या दिवशी आपला एक मोर्चा होता, आंधळे बहिरे प्रशासनला कानाची मशीन आणि चष्मे वाटपचा प्रोग्राम होता, परंतु साहेबांचा फोन आला आणि त्याचा आम्ही आग्रह ठेवला, त्याची एक आम्ही मान ठेवली आणि त्या दिवशी आम्ही तो आंदोलन केला नाही। पण आज 10 दिवस 12 दिवस उलटून गेले। आज आम्ही इथं त्यांना भेटायला आलो तर इथं नवीन सीओ साहेब उमाकांत गायकवाड साहेब असं नवीन सीओ इथं आलेले आहेत। त्यांना ही देखील आम्ही पत्र दिलंय, त्यांना मी सांगितले की अशी आमची मीटिंग झालेली, या मीटिंग मध्ये या प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं होतं 15 दिवसात जर आमचे आश्वासन पूर्ण झाले नाही तर ते मशीन आम्ही देणार आहे। पण साहेब नवीन असल्यामुळे आज आम्ही त्यांना फक्त भेटून आमची जी तक्रार होती त्यांना सांगितले। एक माहिती अधिकार मध्ये एक पेपर असा आम्हाला सापडलेला आहे का 1 मार्च 2023 आणि 29 मार्च 2023 आणि 27 फेब्रुवारी 2023 असे 3 कामं अंबरनाथ शहरामध्ये झालेले आहेत सीसी रोडचे। हे सीसी रोड एक जावसाई गावामध्ये, 2 रोड जावसाई गावामध्ये आणि 1 रोड मोरोली गावामध्ये आहे। जे जावसाई गावामध्ये जो रोड होता त्या एका रोडवर 21 पोल, रोडच्या कडेला 21 पोल त्यांना लावायचा असं त्या टेंडरमध्ये उल्लेख होता। तसेच दुसऱ्या रोडवर 34 पोल लावण्याचा उल्लेख होता, तसेच तिसऱ्या पोलवर 64 पोल त्या जागेवर लावण्याचा उल्लेख त्या टेंडरमध्ये होता। पण ह्या तिन्ही रोडला मी स्वतः जाऊन ते तपशील ते चेक केले की यामध्ये किती पोल आहे। सगळे पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करा, प्रत्येकी रोडला 2 किंवा 3च पोल लावलेले आहेत। एकूण 108 पोल अंबरनाथ शहरामध्ये गायब आहे। आणि त्यात सर्वात मोठी बातमी
क्या नगरपालिका वर्क कंप्लीटेड असे लेटर देत आहेत. नगरपालिका काय बोलतो, वर्क कंप्लीटेड म्हणजे त्यांची सिग्नेचर पण आहे सिटी इंजिनियरची की त्यांनी वर्क कंप्लीट केलेलं आहे. जर वर्क कंप्लीट केलेलं आहे तर ते पोल कुठे गेले? नगरपालिकांनी खाल्ले का इकडच्या अधिकाऱ्यांनी खाल्ले का टेंडरवाल्यांनी खाल्ले का सगळ्या मिळून खाल्ले? म्हणजे कुठेतरी एक साधारण 40 ते 50 लाखाचा भ्रष्टाचार आज अंबरनाथ शहरामध्ये उघडकीस आलेला आहे. हे आपल्या समोर आहे. माहितीचा अधिकार अंतर्गत हे पेपर दिलेले आहेत. हे सगळे पेपर मी मीडियाद्वारे तुम्हाला मीडियांनाही देतो आणि तुम्हालाही हे पोस्ट करतो की संबंधित अधिकारीवर, ज्यांनी जो साईड इंजिनियर होता त्या अधिकारीवर, संबंधित ठेकेदारीवर आणि संबंधित जो सिटी इंजिनियर तिघांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज गायकवाड साहेबांना केलेली आहे. कारण जे जनतेचे पैसे आहेत हे लुटून हे कुठेतरी आज ते लोक खाल्लेले आहेत. लूटमार यांनी केलेले आहेत. नगरपालिकेने लूटमार केलेली आहेत. अधिकाऱ्यांनी, संबंधित ठेकेदारांनी लूटमार केलेली आहेत. सिटी इंजिनियरने लूटमार केलेली आहेत. म्हणजे तिघांनी मिळून 40 ते 50 लाखाचा आज इथं एक मोठा भ्रष्टाचार अंबरनाथ शहरामध्ये केलेले आहेत. अशा तरी कितीतरी असतील. हे फक्त मी 3च माहिती घेतलेली आहे. या 3 माहितीमध्ये कितीतरी असं आपल्याला 40 ते 50 लाख रुपये निघालेत. असे कितीतरी लोकांनी काम केलेले आहेत. त्यामध्ये साईड जे इंजिनियर आहेत ते काही जात नाही तिथं साईडवर ते लोक काही चेकिंग करत नाही. फक्त बसून पैशाचा घेवण देवण होतो नगरपालिकामध्ये. एक सामान्य नागरिक भेटायला जो त्यांना ते नगरपालिकावाले भेटत नाही. पण असे कुठेतरी ठेकेदारी आले त्यांना एनडी चेंबरमध्ये घेऊन त्यांच्याशी मीटिंग करतात, चर्चा करतात. तुम्हाला सामान्य नागरिकाला भेटायला तुम्हाला इच्छा नाहीये पण पैशासाठी तुमची इच्छा आहे. त्या जागेवर तुम्ही न जाता कम्प्लिशन लेटर कसं काय दिलं नगरपालिकांनी? हे सर्वात मोठं बात आहे की नगरपालिकांनी कम्प्लिशन लेटर दिलंच कसं? यावर जागेवर त्या पोलच नाहीये त्या जागेवर, तरी सुद्धा तुम्ही लोक कम्प्लिशन लेटर देतात. अजून एक माहितीचा अधिकार मी मागितलेले आहे. येणाऱ्या काही 8-10 दिवसामध्ये ते माहितीचा अधिकार मला ते भेटणार आहे. यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी अंबरनाथ शहरमध्ये उघडकीस आणणार. यापेक्षा मोठा भ्रष्टाचार. यामध्ये सिटी इंजिनियर इन्व्हॉल्व आहे, यामध्ये इंजिनियर इन्व्हॉल्व आहे, यामध्ये नगरपालिकेचे सर्व प्रशासन, सीओ सोडून सीओना, पराडकर साहेबांना ही बातमी माहितच नाही. आता ते नवीन आले गायकवाड साहेब, यांना तर माहितच नाहीये. पण पराडकर त्यांनाही माहित नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पेपर मला हातात आला तर अंबरनाथच्या जनतेसमोर अजून एक यापेक्षा मोठा भ्रष्टाचार मी समोर आणणार आहे. आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्हाला बोलले पुढच्या आठवड्यात तर साहेब नवीन आहेत 8 नाही अजून 10 दिवस देऊ. आज 12 तारीख आहे, मला वाटतं 11 तारीख आहे शायद. 11 तारीख आहे. तर येणाऱ्या अजून 8-10 दिवस त्यांना देऊ. 25-26 होळी सणासुदीचे दिवस निघून गेले. ते 26-27 आम्ही पुन्हा येऊ. आणि त्यावेळेस मात्र या आंधळे बहिरे जे सरकार बसले आहेत, जे प्रशासन बसलं इथं, यांना चष्मे वाटप तर मी 100% देणारच आहे. कानाची मशीन सुद्धा देणार आहे. कारण की ह्या लोकांना जोपर्यंत यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत यांना असं वाटतं की आम्हीच राजा अंबरनाथमध्ये. पण यांना मी सगळ्यांना या मीडियाद्वारे सांगू इच्छितो, प्रशासन, सरकारने तुम्हाला बसवलेलं आहे. सरकार आमचं आहे, शिवसेनेचं सरकार आहे, भाजपाचं सरकार आहे. तर त्याचा तुम्ही गैरफायदा करू नका. कारण की हे जे भ्रष्टाचार केलेले आहेत ही बातमी मी पण खासदार साहेबांना किंवा शिंदे साहेबांना भेटून मी सगळं काही जे पेपर त्यांना देणार आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठा भ्रष्टाचार समोर आहे हे मात्र मी तुम्हाला गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.